कोल्हापुर में प्रदर्शन के लिए लाए जाने वाले ऐतिहासिक बागनक देखने के लिए विद्यार्थियों को ले जाने का परिपत्रक शिक्षा विभाग ने जारी किया था, लेकिन बागनक अभी तक शहर में नहीं पहुंचे, इसलिए प्रदर्शन देखने आए विद्यार्थियों को वापस भेज दिया गया। प्रशासन ने उद्घाटन से पहले परिपत्रक जारी करके स्कूल प्रशासन में भ्रम फैला दिया। महापालिका की कई स्कूलें लक्ष्मी विलास पैलेस पर इकट्ठा हुई, जहाँ बच्चों को बागनक देखने की बड़ी उत्सुकता थी, लेकिन अचानक बताया गया कि प्रदर्शन शुरू नहीं हुआ है। प्रशासन ने शिक्षकों को बाद में तारीख बताने का आश्वासन देकर वापस भेज दिया। इस वजह से बच्चों में निराशा फैल गई। जे ऐतिहासिक आणलेले आहेत ते आमच्या बावडा एरियातील 5 ते 6 शाळांना परिपत्रक होते की आजपासून दररोज 300 विद्यार्थ्यांनी विना घेऊन इथे येऊन ते प्रदर्शन मुलांना दाखवून यावं। त्यामुळे आम्ही आत्ताच आलो। आत्ताच म्हणजे की अजून काही तयारी चालू आहे, त्यामुळे आम्हाला थांबा असं सांगण्यात आलं आहे। आम्ही थांबलो। परत येणार आहे का काय करणार? बघू आता काहीच नाही मग तेच आता मग परत घेऊन जायला लागणार। घेऊन जा मग यांच्याकडून काय निरोप तारीख पुढची पुढची तारीख येईल तर मग घेऊन यायचं विद्यार्थ्यांना। तुमचं नाव काय नेमक्या सूचना काय आहेत का? सूचना आम्हाला जी आली परिपत्रक की ऐतिहासिक बागनक आपल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आणण्यात आले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन जे आहे ते दाखवण्यात यावं आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यातला हा एक भाग आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आणलं। ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी किंवा मूल्य शिक्षण मूल्यवर्धन आहे, मुलांच्या मध्ये मूल्य शिक्षण येण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यांची ओळख झाली पाहिजे आहे। त्यामुळेच मुलं 21व्या शतकातील आव्हान पेलण्यास सक्षम बनणार आहेत आणि त्याच्यामुळे मग मागे निर्णय क्षमता व धाडसी गुण येणार आहेत। आपलं परिपत्रक काय आहे? आलेलं आहे की आजपासून ते आज उद्घाटन आहे। शासनामार्फत परिपत्रक आलेलं आहे आणि पाहण्यासाठी आजपासून 3 तारीख ते 9 तारीख असं आहे। म्हणजे कशाचं उद्घाटन आहे? वाघनक पाण्यात आम्हाला तारखा दिलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही आलोय। बरं बरं, आता काय सांगितलं तुम्हाला? आता आम्ही जस्ट चाललोय, अजून काही निरोप पोचलेला नाही, बघतो आम्ही काय।